आशिष शेलार सध्या बोलतात, आपण थेट जाऊया। ही फेब्रुवारी 2022 ला झाली, ज्यावेळेला मुख्यमंत्री उद्धवजीच होते। माझं सर अनेक शिक्षण तज्ञांचं म्हणणं आहे की जरी हिंदी भाषा पर्याय म्हणून निवडली तरी जे लहान मुलं आहेत त्यांना बर्डन वाटेल, 3 भाषा, काही लिपी देखील असते, त्यामुळे त्यांना शिक्षणासाठी खूप त्रास होऊ शकतो। दोन विषय वेगळे आहेत। या विषयामध्ये काही लोक जाणून बुजून, काही लोकांचा प्रामाणिकपणे गैरसमज आहे। त्रिभाषा सूत्र आणि हिंदी हा पर्याय, या दोन गोष्टी एकत्र करून गैरसमज पसरवला जातोय। त्रिभाषा सूत्रीचा निर्णय राज्य सरकारचा आहे, त्याची कारणं सुद्धा मागे मी स्पष्ट केली। ती विद्यार्थ्यांच्या हितात आहे। नंबर 1, याच राज्यामध्ये आपल्या महाराष्ट्रात मराठी मुलं शिकणाऱ्या शाळांमध्ये किंवा मराठी परिवार ज्या शाळेत शिकतात आणि ज्यांचं शैक्षणिक माध्यम मराठी सोडूनचं आहे, अशा IGSC, IB, ICSC, CBSE, कॅम्ब्रिज या शाळा राज्यात चालू आहेत। त्या आज चालू नाहीत, ते कित्येक वर्ष चालू आहेत। त्या शाळांचं माध्यम मराठी सोडून अन्य आहे। त्या शाळांमध्ये आपण 2020 ला जो योग्य कायदा केला मराठी अनिवार्यतेचा, त्यामुळे 3